जळकोट तालुक्यातील विराळ कुणकी पाटी येथे संतापजनक प्रकार, नागरिकांच्या दुखावल्या धार्मिक भावना, केली कडक कार्यवाहीची मागणी। नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। दिनांक 15 मार्च 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या विराळ कुणकी पाटी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक अमोल गौतम भालेराव यांनी अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा तसेच यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी शुभेच्छा म्हणून लावलेला बॅनर अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक फाडल्याची घटना घडली आहे। सदर बॅनरमध्ये पूज्य श्री समर्थ सद्गुरू दोंडुतात्या महाराज यांची पवित्र प्रतिमा होती। या प्रतिमेचा अपमान झाल्यामुळे संपूर्ण गावातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ती घटना केवळ बॅनर फाडण्यापुरती मर्यादित नसून समाजातील श्रद्धा, संस्कार आणि माणुसकीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। अशा प्रकारे पूजनीय संतांच्या प्रतिमेचा अपमान करणे ही अत्यंत निंदनीय बाब असून या कृत्यामुळे समाजात द्वेष आणि असंतोष पसरू शकतो। त्यामुळे संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। या घटनेच्या अनुषंगाने मुख्य संपादक अमोल गौतम भालेराव यांनी जळकोट पोलीस ठाण्याचे एपीआय श्री राम माचेवाड यांना व्हॉट्सअपद्वारे संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर एपीआय माचेवाड यांनी तात्काळ दखल घेत विराळ येथे 2 पोलीस अधिकाऱ्यांना तपासासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे गावातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। सहसंपादक आनंद कांबळेसह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।